नमस्कार मित्रांनो, मी आढाव सर. माझ्या चला इंग्रजी शिकूया या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत मी आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलला आणि या सेशनला मी अगदी मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण इंग्रजीतील काही वाक्य शिकणार आहोत, ज्याच्या सहाय्याने आपण वेगवेगळी निश्चितपणे वाक्य तयार करू शकतो. साधारणपणे तुम्ही जर या बोर्डवर बघितलं तर इथे मी काही फॉर्म्युले लिहिलेले आहेत, त्याच्या सहाय्याने आपण वेगवेगळी वाक्य निश्चितपणे करू शकतो. इथे पहा, आय ॲम हे इंग्रजीतील परिपूर्ण वाक्य आहे. आय ॲम म्हणजे मी आहे, ही इज म्हणजे तो आहे, सी इज म्हणजे ती आहे, इट इज म्हणजे ते आहे. वस्तूला आणि भाववाचक नामासाठी किंवा प्राण्यासाठी याचा वापर केला जातो इट इजचा. यू आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात. दे आर म्हणजे ते आहेत, आपण अनेक वचनी अर्थाने वापरतो. वी आर म्हणजे आम्ही आहोत किंवा आपण आहोत. त्याच्यानंतर पहा, आय वॉज म्हणजे मी होतो, ही वॉज म्हणजे तो होता, सी वॉज म्हणजे ती होती, इट वॉज म्हणजे ते होते, यू वेअर म्हणजे तुम्ही होते किंवा तुम्ही होता, दे वेअर ते होते, आणि वी वेअर म्हणजे आम्ही होतो किंवा आपण होतो. हे वाक्य तुम्ही फक्त तुमच्या डोक्यात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, आय हॅव मला आहे, माझ्याकडे आहे, माझ्याजवळ आहे. ही हॅज त्याच्याजवळ आहे, त्याला आहे, त्याच्याकडे आहे, त्याच्यापाशी. या संदर्भातला एक स्पेसिफिक व्हिडिओ, एक खास व्हिडिओ, स्पेशल व्हिडिओ मी या संदर्भात अपलोड केलेला आहे. सी हॅज तिच्याकडे आहे, तिच्याजवळ आहे, तिला आहे किंवा तिच्यापाशी आहे या अर्थाने. इट हॅज त्याला आहे, वस्तूला भाववाचक नामाच्या संदर्भामध्ये आणि एखाद्या प्राण्याच्या संदर्भामध्ये वापरतो. यू हॅव तुला आहे, तुम्हाला आहे, तुझ्याजवळ आहे, तुझ्यापाशी आहे. दे हॅव त्यांना आहे, त्यांच्यापाशी आहे, त्यांच्याकडे आहे, त्यांच्याजवळ आहे. अँड वी हॅव आम्हाला आहे, आपल्याला आहे, आपल्याजवळ आहे, आपल्याकडं आहे. आता तुम्ही या ठिकाणी वेगवेगळी वाक्य पाहिली असेल की आय ॲम, आय वॉज आणि आय हॅव. ही वाक्य आपण दैनंदिन व्यवहारामध्ये निश्चितपणे अतिशय मोठ्या प्रमाणात वापरतो, परंतु याची वेगवेगळी वाक्य कशी करायची ते बघूया. आता पहा, आय ॲम मी आहे. आय ॲमच्या समोर फक्त एक विशेषण म्हणजे आपलं वर्णन करणारा शब्द किंवा आपल्या एखाद्या नामाचं वर्णन करणारा शब्द. जसं की मी तयार आहे, मी आशावादी आहे, मी सकारात्मक आहे, मी मेहनती आहे, मी प्रामाणिक आहे. अशी वेगवेगळी विशेषण जर घेतली तर आपण त्याच्या समोर एखादं विशेषण घेतल्यानंतर त्याची वेगवेगळी वाक्य आपण करू शकतो. जसं पहा, आय ॲम घेऊ. आय ॲम रेडी म्हणजे मी तयार आहे. आपण असं म्हणू शकतो, मी तयार आहे किंवा मी तयार आहो. आय ॲम रेडी मी तयार आहे. त्याच्यानंतर जर आपण हे विशेषण काढून टाकलं तर त्या ठिकाणी दुसरं विशेषण घेतलं तर त्याचा अर्थ दुसरा होतो. मी प्रामाणिक, आय ॲम ऑनेस्ट. मी थकलो, आय ॲम टायर्ड. पहा, त्याच्यानंतर ही इज आपण एकच विशेषण घेऊ. ही इज म्हणजे तो आहे, तो तयार आहे असं जर म्हणायचं असेल तर ही इज रेडी तो तयार आहे. दिस इज व्हेरी इझी. ही इज रेडी. आता ती तयार आहे. सी इज रेडी. SHE सी इज रेडी. यू कॅन से सी इज रेडी ती तयार आहे. इट इज रेडी मशीनच्या संदर्भामध्ये म्हणतो, एखादं कम्प्युटर, एखादा लॅपटॉप किंवा एखादी मशीन चालू आहे, इट इज तयार आहे, इट इज रेडी. इट इज रेडी. लक्षात ठेवा, इथे माणसासाठी वापरत नाही साधारणतः. इट इज मशीनसाठी, लहान मुलांसाठी, प्राण्यासाठी याचा वापर करतात. इट इज रेडी ते तयार आहे मशीन. यू कॅन स्टार्ट इट नाव. इट इज रेडी. यू आर रेडी तुम्ही तयार आहात, तू तयार आहेस. यू आर रेडी. यू आर यू इज नाही, यू आर रेडी. यू आर रेडी. दे आर रेडी ते तयार आहेत. THEY दे आर रेडी ते तयार आहेत. लक्षात ठेवा, मी या ठिकाणी फक्त एकच विशेषण घेतलेलं आहे, रेडी. त्या ठिकाणी वेगवेगळी विशेषणं तुम्ही घेऊ शकता. यू कॅन टेक डिफरंट ॲडजेक्टिव्स टू मेक डिफरंट सेंटेन्सेस.
इन अ सिम्पल वे. वी आर रेडी, आम्ही तयार आहोत, आपण तयार आहोत. वी आर रेडी आपण म्हणतो, वी आर रेडी म्हणजे आपण तयार आहोत वर्तमान काळामध्ये सगळं. परंतु समजा आपल्याला भूतकाळामध्ये म्हणायचं आहे, मी तयार होतो, तो तयार होता, ती तयार होती, ते तयार होतं, तू तयार होतास, तुम्ही तयार होते, ते तयार होते, आम्ही तयार होतो. मग या ठिकाणी ॲम इज आर राहणार नाही भूतकाळामध्ये. आम्ही तयार होतो, तुम्ही आले नाही, मी तयार होतो, तुम्हीच काही म्हणले नाही. अशा प्रकारचे वाक्य. आता या ठिकाणी जर भूतकाळामध्ये मी तयार होतो असं जर म्हणायचं असेल तर बघा, मी एकच विशेषण ठेवलेलं आहे, रेडी. पहा, मी तयार होतो, मग हे होईल आय वॉज. मी तयार होतो, ती तयार होती, सॉरी तो तयार होता, ही वॉज. पहा वॉज कुठे लागतो, सी वॉज, ती तयार होती. इट वॉज रेडी, द मशीन वॉज रेडी, मशीन तयार होती. इट वॉज. पहा आय सोबत वॉज, ही सोबत वॉज, सी सोबत वॉज आणि इट सोबत वॉज वापरतात एकवचनी नामासोबत. आता तू तयार होतास किंवा तुम्ही तयार होता, यू वेअर, WERE, तुम्ही तयार होते. यू वेअर रेडी, दे वेअर रेडी, ते तयार होते, दे वेअर रेडी. आम्ही तयार होतो, वी वेअर, भूतकाळात सांगतो आपण, वी वेअर रेडी, वी वेअर रेडी, WERE रेडी, आम्ही तयार होतो. आता पहा म्हणजे, आणि समजा मी तयार असेल, भविष्यकाळात सांगायचं असेल आपल्याला तर खूप सोपं आहे. मी तयार असेल, तो तयार असेल, ती तयार असेल, ते तयार असेल, तुम्ही तयार असाल. मी इथे लिहिलेलं नाही, परंतु त्याचं एक वाक्य देणार आहोत तुमच्यासोबत, शेअर करणार आहोत. ते तयार होते, आम्ही तयार होतो. तर ते कसं म्हणायचं, सोपं आहे. इथं वॉजच्या ऐवजी विल बी घ्यायचं सगळ्यासोबत. आता आधुनिक इंग्लिशमध्ये शॅलचा वापर काही तेवढा प्रचलित नाही झाला, म्हणजे ते वापरत नाही. शॅल बी, विल बीच वापरतात सगळ्या, तरी वापरलं तरी काय हरकत नाही. साधारणतः ग्रामर असं म्हणतं की आय शॅल म्हटलं पाहिजे, वी शॅल म्हटलं पाहिजे. परंतु मॉडर्न इंग्लिशमध्ये सगळ्यासोबत ही विल बी, इट विल बी सगळ्यासोबत आपण वापरू शकतो. पण ग्रामर म्हणते की आय शॅल वापरलं पाहिजे, वी शॅल वापरलं पाहिजे. पण विल बी वापरलं सगळ्यासोबत तर काहीच त्याचा इट डझंट मॅटर, इट डझंट मेक एनी डिफरन्स. आय विल बी रेडी, WILL. लेट अस लर्न मॉडर्न इंग्लिश. आय विल बी रेडी, मी तयार असेल, मी तयार असेल. भविष्यात मी तयार असेल, मी तयार राहीन. ही विल बी रेडी, तो तयार, ही विल बी रेडी, तो तयार असेल. ती तयार असेल, सी विल बी, WILLB, विल बी, सी विल बी रेडी. इट विल बी रेडी, द मशीन विल बी रेडी, मशीन तयार असेल, विल बी, WILLB, विल बी. यू विल बी रेडी, तुम्ही तयार असाल किंवा तू तयार असेल, विल बी, WILLB. आय विल बी रेडी, दे विल बी रेडी, ते तयार असतील. भविष्यातली गोष्ट करतो आपण, लक्षात ठेवा. वी आर टॉकिंग अबाउट द फ्युचर, नॉट अबाउट द प्रेझेंट और नॉट अबाउट द पास्ट. वी विल बी, आम्ही तयार असू किंवा आपण तयार असू, वी विल बी. परंतु ग्रामरचा एक भाग असा म्हणतो की आय शॅल बी आणि वी शॅल बी म्हटलं पाहिजे. परंतु स्पोकन इंग्लिशमध्ये, ॲज फार ॲज अवर स्पोकन इंग्लिश इज कन्सर्न, तर या ठिकाणी सगळ्यासोबत विल बी वापरू शकता. म्हणजे भविष्यकाळात, म्हणजे आय विल बी रेडी, मी तयार असेल, तो तयार असेल, ती तयार असेल, ते तयार असेल. यू विल बी रेडी, तुम्ही तयार असाल, तू तयार असेल. दे विल बी रेडी, ते तयार असतील. वी विल बी रेडी, आम्ही तयार असू किंवा आपण तयार असू. तर मित्रांनो, आय ॲम, आय वॉज, ही जी चाकं आहे ते फिक्स असली पाहिजे ज्याची त्याला, त्यावेळेस तुम्ही वेगवेगळी वाक्य निश्चितपणे करू शकता. आय एम व्हेरी प्रेटी कॉन्फिडंट अबाउट दॅट. फक्त तुम्हाला हे विशेषण बदलून टाकायचे आहेत. विशेषण म्हणजे नामाचं वर्णन करणारा शब्द. एखादा झाड आहे, हिरवं मेलेलं झाड, म्हणजे किंवा उघडं झाड म्हणतो आपण, त्याचं पानं गळालेलं झाड, जे विशेषण. एखादा व्यक्ती आहे खराब, चांगला, प्रामाणिक, इमानदार, ते त्याचं वर्णन करणारे शब्द.
एक पुस्तक आहे, चांगलं पुस्तक, वाईट पुस्तक. पुस्तक वाईट नसतात परंतु काही असतात. मन बहकवणारं पुस्तक, फाटकं पुस्तक किंवा एखादं पुस्तक, वेगवेगळं पुस्तक, रंगीत पुस्तक, चित्र नसलेलं पुस्तक, अशी विशेषणं वापरून त्या ठिकाणी आपण वेगवेगळी वाक्य निश्चितपणे करू शकतो. आता राहिला हॅवचा प्रश्न, की हॅव आणि हॅजचा. सर हॅव आणि हॅज म्हणजे च्याजवळ असणे, च्याकडे असणे आणि त्याच्यापाशी असणे. मांडू. आता पहा, मी या ठिकाणी माझ्याजवळ आहे किंवा माझ्याकडे आहे असं जर म्हणायचं असेल तर मी याच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ ऑलरेडी फेसबुकला टाकलेला आहे. यू कॅन वॉच इट. माझ्याजवळ आहे, आय हॅव, मला आहे, आय हॅव. मी एकच नाम घेतो, आय हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक आहे. आय हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक आहे. ही हॅज अ बुक, त्याच्याकडे पुस्तक आहे. ही हॅज, लक्षात ठेवा वर्तमान काळात, ही हॅज अ बुक, त्याच्याकडे एक पुस्तक आहे. सी हॅज अ बुक, तिच्याकडे पुस्तक आहे. सी हॅज म्हटलं पाहिजे, HAS अ बुक. सी हॅज अ बुक, तिच्याकडे एक पुस्तक आहे. पण तर इट हॅज अ बुक म्हणजे आपण एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या मशीनला इट हॅज अ बुक म्हणू शकत नाही. इट हॅज अ प्रॉब्लेम म्हणू शकतो, त्याला प्रॉब्लेम आहे मशीनला, इट हॅज अ प्रॉब्लेम, किंवा इट हॅज अ प्रॉब्लेम असं आपण सहज म्हणू शकतो. त्याला प्रॉब्लेम आहे मशीनला वगैरे, म्हणून ते इट इज नॉट ऑपरेटिव्ह आपण असं म्हणू शकतो. यू हॅव अ बुक, तुझ्याजवळ पुस्तक आहे. यू हॅव, HAVE, यू हॅव अ बुक, तुझ्याकडे पुस्तक आहे. दे हॅव बुक्स म्हणू शकतो, की एक पुस्तक असेल तर दे हॅव, अनेक पुस्तक असेल दे हॅव बुक्स आपण म्हणू. दे हॅव बुक्स, त्यांच्याकडे पुस्तके आहेत. पहा, अनेक वचनीसाठी BOOKS. आणि वी हॅव बुक्स, आमच्याकडे पुस्तके आहेत आणि आमच्याकडे पुस्तक आहे म्हणून वी हॅव अ बुक. वी हॅव बुक्स, आमच्याकडे पुस्तक आहेत. डोंट वरी अबाउट इट, वी हॅव बुक्स, आमच्याकडे पुस्तक आहेत. म्हणजे ॲम, वॉज, विल बी आणि हॅव. आणि समजा भूतकाळामध्ये तुमच्याकडे तुमच्याजवळ होते, तुमच्याकडे होते, त्यांच्याकडे होते, माझ्याकडे होते, तिच्याकडे होते, त्याच्याकडे होते, त्याच्याजवळ होते, त्याच्यापाशी होते असं जर म्हणायचं असेल तर खूप सोपं आहे. या ठिकाणी सगळ्यासोबत हॅड लावून टाकायचं. पहा, इट इज व्हेरी इझी, व्हेरी इझी. यू जस्ट प्रॅक्टिस. हॅड, HAD, हॅड. आय हॅड अ बुक, माझ्याकडे पुस्तक होतं, माझ्यापाशी पुस्तक होतं, माझ्याजवळ पुस्तक होतं. ही हॅड अ बुक, त्याच्याजवळ पुस्तक होतं. हॅड. सी हॅड अ बुक, तिच्याकडे पुस्तक होतं. HAD, हॅड अ बुक. इट हॅड अ प्रॉब्लेम, त्याला प्रॉब्लेम होता. सायकलला, मशीनला, मोबाईलला, लॅपटॉपला कसे राहतात. ही इट हॅड अ बुक, इट हॅड अ प्रॉब्लेम, त्याला प्रॉब्लेम होता. यू हॅड अ बुक, तुझ्याकडे पुस्तक होतं. यू हॅड अ बुक. दे हॅड बुक्स, त्यांच्याकडे पुस्तकं होती. दे हॅड बुक्स. आणि वी हॅड बुक्स, आमच्याकडे पुस्तकं होती. वी हॅड बुक्स. आय होप की तुम्हाला ही आयडिया, मी जी काही फॉर्म्युला आहे तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याच्या सहाय्याने खास करून विद्यार्थी, खास करून स्पेशलिस्ट स्टुडंट्स